नाशिकच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीचे उमेदवार अशोक मुर्तडक यांचा विजय झालेला आहे। मुर्तडक यांनी भाजप शिवसेना युतीच्या सुधाकर बडगुजर यांचा 31 मतांनी पराभव केलाय। मुर्तडक यांना 75 मतं पडली असून बडगुजर यांना 44 मतं मिळाली। मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तेचा एक नवा नाशिक पॅटर्न आता उदयाला आलाय। 2.5 वर्षांपूर्वीही भाजप आणि मनसे एकत्र आल्यामुळे नवं राजकीय समीकरण उदयाला आलेलं होतं। मात्र भाजपनं मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेची महापालिकेतली सत्ता धोक्यात आलेली होती। एकमेव महापालिकेतली सत्ता राखण्यासाठी मनसेनं अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली। ज्या भुजबळांवर विखारी टीका करून राज ठाकरेंनी महापालिकेमध्ये सत्ता मिळवली होती, आता त्याच भुजबळांचा पाठिंबा घेण्याची नामुष्की राज ठाकरेंवर या निमित्तानं ओढवली। अखेर राजकारणामध्ये कुछ भी हो सकता है याचाच प्रत्यय पुन्हा एकदा नाशिकच्या महापौर पद निवडणुकीच्या निमित्तानं आला। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे नाशिकमधले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। मुकुल, नाशिकला आपला नवीन महापौर मिळालेला आहे। प्रथम नागरिक आता नाशिकचे असणार आहेत अशोक मुर्तडक। काय नाशिककरांच्या प्रतिक्रिया मिळतात? अनुपमा, नाशिककरांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहे, कारण दुसऱ्यांदा 2.5 वर्षामध्ये दुसऱ्यांदा एक नवीन पॅटर्न नाशिककरांनी अनुभवलेला आहे। 2.5 वर्षापूर्वी मनसे आणि भाजप हे दोघं पक्ष एकत्र आलेले होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष आणि मनसे अशी एक नवी आघाडी नाशिकमध्ये उदयाला आलेली आहे। एकंदरीतच आज सकाळी हे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं। कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसही आपला दावा सांगत होते, मात्र आता वाटाघाटी अशा झालेल्या आहेत। महापौर पद हे मनसेकडे राहणार, उपमहापौर पद हे अपक्षांकडे राहणार आणि इतर ज्या प्रभाग समित्या असतील किंवा इतर जे समिती गठीत केले जाणार आहेत त्या सर्वांचं पदांचं वाटप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे राहणार आहे। आता सध्या स्टँडिंगचं कमिटी अध्यक्ष पद हे मनसेकडे आहे, मात्र पुढच्या 2 वर्षांसाठी ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असं विभागून दिलं जाणार आहे। एकंदरीतच राजकीय खिचडी इथे बघायला मिळते आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्या घेऊन मनसे आपली सत्ता टिकवण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे। मात्र इथून पुढचा 2.5 वर्षांचा कारभार मनसे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने कसं राबवणार हा एक प्रश्न आहे, कारण वारंवार राज ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आलेले आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे मनसेवर टीका करत आलेले आहेत। प्रत्यक्षामध्ये यांनी मतदान केलेलं आहे। काल रात्रीपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत काँग्रेसचे नगरसेवकांनी मनसेच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही असं एक वरतून पक्षादेश आलेला होता, मात्र स्थानिक नगरसेवकांनी हट्ट धरला आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील मनसेच्या उमेदवाराला आज इथे पाठिंबा दिलेला आहे, मतदान केलेलं आहे। मुकुल, खरं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये मनसेनं महापौर पद उपभोगलेलं होतं, मात्र कुठलीही कामं झाली नाही अशी एक टीका होत होती। काहीही करून वेगवेगळी समीकरणं जुळवून नवीन पॅटर्न उदयाला आणून मनसेनं पुन्हा एकदा महापौर पद आपल्याकडे ठेवण्याचा हा प्रयत्न केला, मिळवला, सगळे महापौर पद मिळवलं। मात्र यापुढे सुद्धा भरपूर आव्हानं आहेत मनसेसमोर। काय काय नेमकी ही आव्हानं असतील आणि या 2 कुबड्या ज्या आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घेऊन आता मनसे जो पुढे कारभार हाकणार आहे, काय नेमकी आव्हानं असणार आहेत आता मनसे पुढे? मनसेचं मग सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते राज ठाकरे यांचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प गोदा पार्क आहे तो रिलायन्सच्या माध्यमातून आता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचं काम काही अंशी सुरू झालेलं आहे। त्या पॅटर्न गोदा पार्कला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सभागृहामध्ये कडाडून विरोध केलेला होता। आता तो प्रकल्प हे कसे पार पाडणार? नाशिक शहरामध्ये जे प्रायव्हेटायझेशन चालू आहे, जकातीचं खासगीकरण एकदा मनसेने रद्द केलं, मात्र पुन्हा एकदा त्यानंतर मनसेची पावलं ही खासगीकरणाच्याच दिशेने सुरू आहे। त्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं वारंवार विरोध केलेला आहे, मात्र आता हे एकमेकांना सत्तेमध्ये सहभागी असल्यामुळे खासगीकरणाच्या प्रश्नावर ते काय निर्णय करतात, काय तोडगा काढतात, हे सर्व प्रश्न आता तरी आव्हानात्मक मनसेला वाटतायत। काल संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मनसेला हेच सांगितलं जात होतं, 2.5 वर्षात तुमचा कारभार हा काही चांगला झालेला नाहीये, नागरिकांची तुमच्यावर प्रचंड नाराजी आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा महापौर पदासाठी आग्रह धरू नका, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही महापौर पदासाठी पाठिंबा द्या। मात्र राज ठाकरे यांचा जो वरतून शरद पवार वगैरे अशा पातळीवरची चर्चा झालेली होती आणि त्याची परिणिती आता कुठेतरी मनसेचा महापौर पुन्हा एकदा
महापौर पदाच्या खुर्चीमध्ये विराजमान झाल्यात दिसून येतोय. आता पुढचे 2.5 वर्ष तरी मनसेकडे सभागृह नेते पदाबरोबरच महापौरचं पद असणार आहे. त्यामुळे मनसे आता आजपर्यंत जी टीका होत होती मनसेच्या नगरसेवकांनी कामं केली नाही, आता 2.5 वर्षामध्ये पुन्हा एकदा मनसेला झपाटून कामाला लागावं लागणार एवढं मात्र निश्चित आहे. खरंय. अगदी धन्यवाद मुकुल, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी नाशिकहून आपल्या बरोबर होते. अतिशय प्रतिष्ठेची ठरलेली आणि सगळ्यांचं लक्ष लागलेली ही महापौर पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि अशोक मुर्तडक हे आता नाशिकचे नवीन महापौर असणार आहेत. अर्थात अनेक आव्हानं आता मनसेसमोर असणार आहेत. गेल्या 2.5 वर्षामध्ये कुठलाही कारभार सुरळीत झालेला नाहीये. अनेक कामं नाशिकमध्ये अजूनही रखडलेली आहेत. अशी टीका जी मनसेवर होत होती, ही सगळी टीका पुसण्याचं आता मोठं आव्हान अशोक मुर्तडक त्यांच्याकडे असणार आहे. अशोक मुर्तडक नेमके कोण आहेत, एकदा आपण त्यांची ओळख करून घेऊया. नाशिकचे नवीन महापौर आहेत अशोक मुर्तडक. मनसेचे नगरसेवक आहेत. शिवसेनेमधून मुर्तडक खरं तर मनसेमध्ये आलेले आहेत, त्यामुळे ते मूळचे शिवसैनिक आहेत असं म्हणायला हरकत नाही. मुर्तडक हे पूर्वी पोलीस कॉन्स्टेबल होते. आक्रमक आणि डॅशिंग व्यक्तिमत्वासाठी मुर्तडक प्रसिद्ध आहेत. पंचवटी मखमलाबाद परिसरामध्ये अशोक मुर्तडक यांचं वर्चस्व आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.